विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतल्या पक्षांचा बैठकांचा सपाटा। 7 वाजता भाजपची तर 9 वाजता शिंदेंच्या आमदारांची बैठक। राष्ट्रवादीचंही मंथन। महाराष्ट्राला मिळालेला पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल। अमित शहांची भेट घेणार का याकडे लक्ष। मुंबईत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात। महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव प्रदेश मुख्यालयात दाखल। ओबीसी आरक्षणाच्या बैठकीवरून विधानसभेत प्रचंड गदारोळ। सत्ताधाऱ्यांचीच विरोधकांविरोधात घोषणाबाजी। कामकाज पाडलं बंद। विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचा प्रचंड गोंधळ। नीलम गोऱ्हेंकडून मार्शल बोलावण्याचे आदेश, पण मार्शल आलेच नाहीत। कामकाज तहकूब। आता धनगर समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी जरांगेंचा एल्गार। मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पुढाकार घेणार असल्याची केली घोषणा। वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। अपघातानंतर दाढी आणि केस कारमध्येच कापले। पोलिसांची कोर्टाला माहिती। मुंबईत 40 बाय 40 फुटापेक्षा मोठे होर्डिंग्ज लावता येणार नाही। सुप्रीम कोर्टानं टोचले रेल्वे प्रशासनाचे कान। महापालिकेचं रेल्वेला ऐकावंच लागणार। कोर्टाचा निर्वाळा। नागपूरच्या नीरीत सीबीआयची मोठी कारवाई। तत्कालीन संचालकांसह 4 शास्त्रज्ञ आणि 5 खासगी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल। साहित्य खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप। मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी। सी लिंक आणि कोस्टल रोडला जोडण्याचं काम 2 ते 3 आठवड्यात पूर्ण करणार असल्याची माहिती। दिल्लीतल्या कथित मद्य घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ। ईडीनं आरोपपत्रामध्ये केजरीवालांचा मुख्य सूत्रधार म्हणून केला उल्लेख। इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण। वाजत गाजत पालखीचं जंगी स्वागत। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मन सुद्धा तुझं।